सोसायटी किंवा समाजासाठी काहीतरी करणं ही प्रत्येकाची इच्छा असते. काही डिफरंट रिझन्स, वेगवेगळ्या कारणासाठी जेव्हा आपण अधिकारी असतो तेव्हा समाजासाठी फार ते करता येत नाही, कारण अनेक प्रकारची बंधनं असतात, अनेक प्रकारच्या मर्यादा असतात. पण शिक्षणाचा प्रसार करणं, समाजाला संघटित करणं, समाजाला एकत्रित दिशा देणं, या सगळ्या कामासाठी हे काम एकाच वेळी इट इज नॉट द वर्क ऑफ द वन पर्सन. एकाला शक्य पण नाही. असं म्हणतात की गाव करीन ते गाव काय करीन. एखादा श्रीमंत माणूस हा काही पैसा आहे, साधन संपत्ती आहे, म्हणून काहीतरी करू शकतो, पण संपूर्ण गाव जर काय ऐकत झालं तर संपूर्ण गाव जे काही करू शकतं तो एकटा माणूस होऊ शकत नाही. तसंच आपल्या सगळ्यांच्या बद्दल आहे. जेव्हा संपूर्ण समाज एकत्र होईल, जेव्हा संपूर्ण समाज आपल्या विकासाचा मागे पकडेल, तेव्हा आपल्याला कुणी थांबू शकणार नाही. सर्कल ऑफ द रिटायर्ड पीपल, सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी यांनी शासकीय संस्थेला समाजापर्यंत नेण्यासाठी कशा प्रकारे काम करावं याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. आणि निश्चितपणे महाराष्ट्रात जिथं जिथं आपण याच्यानंतर कार्यक्रम करणार आहोत, जिथं तिथं आपण अशाच वी आर गोइंग टू रेप्लिकेट द प्रोसेस अँड द फंक्शन द वे इट हॅज हॅपन्ड इन दिस प्रोग्राम. कारण समाज आणखी शासकीय संस्था याच्यामध्ये व्यवस्थित लिंक होणं खूप गरजेचं आहे. किंवा आपले जे आतापर्यंतचे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आय हॅव बीन इन्व्हॉल्ड इन द डिफरंट प्रोग्राम्स. त्या कार्यक्रमामध्ये कशा प्रकारची झुंबड असते किंवा कशा प्रकारचे नाराजी असते किंवा काय असते याचा तुम्हाला सगळ्यांनाच अनुभव असेल. पण तशा प्रकारची आपल्याला इथं एव्हरीबडी हॅपी अबाउट द थिंग्स. आणि निश्चितपणे या सगळ्या कार्यक्रमाचा तुम्हाला सगळ्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना कशा प्रकारे फायदा होईल ही फक्त सुरुवात आहे. आणि निश्चितपणे या सुरुवातीचा शेवट आपल्या मुलांनी अधिकारी यशस्वी होण्यामध्ये, ते डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, एमपीएससी अधिकारी असतील, युपीएससी अधिकारी असतील. आताच अकाउंट्स मध्ये 100% मार्क मिळालेल्या मानत होत्या. किंवा अकाउंट्स हा एक विषय आहे. मागाशी मी तुम्हाला फायनान्सेस बद्दल सांगितलं होतं. संपूर्ण बॉम्बे आपण सगळेजण तेच आहोत की ज्याच्यामधले 2022 साली आपण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आमचा मुलगा मॉस्को रशिया इथं उभारण्यामध्ये नाशिकमधून 30 जण होते. आता इथं पण कदाचित ते काही जण असतील. किंबहुना अशा प्रकारच्या अनेक मोठ्या मोठ्या गोष्टी सुद्धा आपण केलेल्या आहेत. गेल्या महिन्यामध्येच मार्चमध्ये त्र्यंबकेश्वर इथं जो कार्यक्रम झाला होता, प्रेरणा खवळे मॅडम यांची युपीएससी मध्ये सिलेक्शन झालं होतं. आता या क्षणी आपले 159 स्टुडंट्स आर अटेंडिंग द मेन्स एक्झामिनेशन. एमपीएससीची बरेचसेची असेल, एमपीएससी मेन्स एक्झाम आहे, एमपीएससी इंजिनियर्स एक्झाम आहे. या सगळ्या क्लास 1च्या परीक्षामध्ये आपली मुलं 159 मुलं आता ही परीक्षा देतात. आणि आरटीच्या माध्यमातून आपण त्यांना आर्थिक मदत देत आहोत. बाकीची किंबहुना आपल्या मुलाला कळेल ती मदत आपण करत आहोत. व ती मदत कदाचित पुस्तकांची असेल, ती मदत कदाचित क्लासेसची असेल, ती मदत कदाचित मेसचं बिल भरायची असेल. मी सांगतो आपली मुलं फार कष्टाळू आहेत, त्या हार्ड वर्किंग स्टुडंट्स फार प्रामाणिक आहेत. आणि त्यांच्या पाठीवर तुमची धाप जरी पडली तरी ते यश अचीव्ह करतात, हे आपण सिद्ध करत आहोत. आणि निश्चितपणे आता ही 159 मुलं जी आता मुख्य परीक्षा देत आहेत त्याच्यातून सुद्धा आपले बरेच अधिकारी आणि कर्मचारी, क्लासरूम ऑफिसर्स बनणार आहेत याची मला पूर्ण खात्री वाटते. आरटीच्या माध्यमातून मला हे तुमच्या सगळ्यांसाठी जे काय काम करायला मिळत आहे हे मी माझं सौभाग्य समजतो. अर्थात समाजासाठी काम करणं इज द नॅचरल वे ऑफ द एनी सिनियर ऑफिसर. प्रत्येक सिनियर ऑफिसर हा या नात्या प्रकारे आपल्या समाजासाठी काही ना काही करण्याचा निश्चितपणे नेहमी प्रयत्न करत असतो. गेल्या वर्षीपासून किंवा अजून आपल्या संस्थेला 1 ऑगस्ट 2024 रोजी या संस्थेची स्थापना झाली होती. आणि अजूनही या संस्थेला 2 वर्ष झालेली नाही. 1 ऑगस्ट 2026 या संस्थेला 2 वर्ष होती. तरी पण गेल्या 1 वर्षामध्ये आपले जे काही कार्यक्रम, स्पर्धा परीक्षांची प्रशिक्षण चालू आहे त्याच्यामध्ये जवळजवळ 1800 मुलं वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षण घेत आहेत. आणि ती आपल्या सगळ्यांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. गेल्याच आठवड्यामध्ये जसं आदरणीय इंजिनियर आस्वार मॅडम रजिस्ट्रार भारती यांनी जे सांगितलं, गेल्या आठवड्यात आपली बीओडी बोर्ड ऑफ डायरेक्टरची मिटिंग झाली. आणि त्या मिटिंगमध्ये आपण या वर्षीचा जो वार्षिक
आधार आहे, अर्थसंकल्प आहे, तो आपण फोकस केला होता. अप्रुव्हल ऑफ द कृती आराखडा ऑफ दिस इयर. आणि यावर्षी आपण 3800 मुलांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रशिक्षण देण्याचं अप्रुव्हल शासनाकडून घेतलं आहे. या सर्व प्रशिक्षणाच्या व्यतिरिक्त देर आर स्किल डेव्हलपमेंट प्रोजेक्ट्स, किंवा आपण आपल्याकडे आलेल्या प्रत्येक मुलाला काही ना काही दिशा देण्याचा, काही ना काही कार्यक्रम देण्याचा निश्चितपणे आपण प्रयत्न करत आहोत. समाजाच्या विकासासाठी जो काही मार्ग असतो, किंवा प्रत्येक व्यक्तीच्या विकासाचा मार्ग वेगळा असतो. तो मार्ग कोणता आहे ते त्या मुलानं ठरवायचं असतं, हे त्या व्यक्तीने ठरवायचं असतं. मगाशी पद्मश्री डॉक्टर मॅडमनी सांगितलं की आता त्या एमडी झाल्या, शी हॅज द हॉस्पिटल हिअर. किंवा मगाशी एका टाळी वाजवणारे आपल्यातले जे विक्रमी होते ते सुद्धा होते. किंवा मगाशी रणपिचे साहेबांनी पण सांगितलं की जेव्हा 120 मुलांच्या तुकडीमध्ये आपले 2च विद्यार्थी असतात, ही प्रगतीची फार मोठी लक्षणे आशंका फार नाही. पण तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपण प्रत्येकाला ठरवणं गरजेचं की मला माझा विकास करून घ्यायचा आहे. विकास कसा होईल ते तुम्ही जिथं आहात तिथून सुरुवात होत असते. तुमच्या आसपासची जी टीम आहे त्याच्यातून ते निश्चित होऊ शकतं. म्हणूनच आपण पर्सिस्टन्स फाउंडेशन 10,000 कोटी अमाऊंट असणारी पर्सिस्टंट ही संस्था आहे. आणि त्यांच्या या मनीषा तपसी मॅडमना आपण खास इन्व्हाइट केलं होतं की ज्याच्याकडून आपल्यामध्ये उद्योजक निर्माण व्हावे, उद्योजकताचे स्किलिंग कमी व्हावं. आपण सगळ्यांनी उद्योजक होण्याच्या अनुषंगानं प्रयत्न तरी करावा किंवा विचार तरी करावा. काही गोष्टी कॉमन असतात. तुम्हाला अधिकारी व्हायचं असलं, उद्योजक व्हायचं असलं, नेता व्हायचं असलं, कार्यकर्ता व्हायचं असलं, किंवा एक सुखी कुटुंब जरी व्हायचं असलं तरी काही गोष्टी खूप कॉमन असतात. त्यातली सगळ्यात कॉमन गोष्ट म्हणजे फायनान्शियल मॅनेजमेंट. विद्यार्थ्यांचं फायनान्शियल मॅनेजमेंट की आई वडिलांच्याकडून त्याला स्टायपेंड येत असतो किंवा जितके पैसे येत असतात त्याच्यातून त्याला महिना खर्च करायचा असतो. इव्हन भारती इज प्रोव्हाइडिंग द स्टायपेंड टू द स्टुडंट्स. 1100 मुलांना मगाशी मी सांगितलं आपण जो स्टायपेंड देत आहोत त्याच्यातून त्याला महिनाभराचं मॅनेजमेंट करायचं असतं. त्याच्यातून त्याला करायची पुस्तकं घ्यायची असतील, मेचं बिल भरायचं असेल, जिथं तो राहतो त्याचं भाडं द्यायचं असेल, किंवा मधल्या काळात त्याला घरी घेऊन यायचं असेल. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज द फायनान्शियल मॅनेजमेंट. आपण सगळेजण आपले फायनान्सेस जे काही असतील ते नीट करणं गरजेचं. किंवा जे आजकालचे ज्या इन्स्पिरेशनचं जे सॉफ्टवेअर मॉड्यूल आहे त्याच्यातले जे अनेक घटक आहेत त्याच्यामध्ये जे मॉड्यूल, त्याच्यामध्ये जे डिफरंट मॉड्यूल्स आहेत त्याच्यामध्ये फायनान्शियल मॅनेजमेंट हा एक भाग आहे. मनी मॅनेजमेंट, मनी मॅनेजमेंट, मटेरियल मॅनेजमेंट आणि मॅन मॅनेजमेंट या 3 गोष्टी जीवनात आपल्या सगळ्यांसाठी महत्वाच्या असतात. त्या मॅन मॅनेजमेंटमध्ये जो आपण आता जिथं आहोत तिथून आपले आई वडील, आपले मित्र, आपले नातेवाईक किंवा आपले गुरुवडील, आपले टीचर्स यांचं मॅनेजमेंट महत्वाचं असतं. अशाच प्रकारे एका विद्यार्थ्यासाठी जसं असतं तसेच ते एका पर्सन हु इज इन द फॅमिली किंवा पर्सन त्या गृहिणीसाठी सुद्धा असतं. तशाच प्रकारे ते एका अधिकाऱ्यासाठी असतं, तशाच प्रकारे ते एका कार्यकर्त्यासाठी सुद्धा असतं. द फायनान्शियल मॅनेजमेंट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग व्हिच एव्हरीवन ऑफ अस शुड लर्न. ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे त्यांनी पण फायनान्शियल मॅनेजमेंट शिकणं गरजेचं असतं. इफ द पर्सन इज हॅव्हिंग, एखाद्या माणसाला 2 लाख रुपयाचा पगार असेल आणि तरी पण तो महिन्याच्या अखेरीस जर काही एकत्रित पैसे मागत असेल तर इट इज द मिसमॅनेजमेंट ऑफ द फायनान्सेस. परंतु जर का एखाद्या माणसाला जर का 10,000चा पगार असेल आणि ते पण त्याच्या महिन्याच्या अखेरीस जर का त्याचे 2-3 हजार रुपये शिल्लक राहत असतील, दॅट इज द बेस्ट मॅनेजमेंट ऑफ द फायनान्सेस. निश्चितपणे आपण सगळ्यांनी अशा प्रकारचं मॅनेजमेंट शिकत जाणं गरजेचं. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपण या 13 स्तराचे इन्स्पिरेशन आणि अशा प्रकारचे 3 स्टेजेस आहेत त्यांच्या, आणि त्या 3 स्टेजेस आपण अंडरगोईंग द ट्रेनिंग ऑफ दॅट थिंग बाय द स्टेजेस आपण जसं जसं पुढे अशा प्रकारे आपल्या जी मुलं आहेत त्या मुलांची जी द टेंडन्सी ऑफ अवर स्टुडंट्स कशा प्रकारची कोणत्या प्रकारचं स्किल डेव्हलप करण्याची त्या मुलामध्ये कॅपॅबिलिटी आहे ते आपण सगळ्यांनी ठरवणं गरजेचं. तशा प्रकारचं वातावरण त्याच्या आसपास निर्माण करणं गरजेचं असतं. जशा प्रकारे एखादं झाड असतं, झाड जेव्हा लहान असतं तेव्हा त्याला छोटंसं आळं बनवावं लागेल, त्याला पाणी द्यावं लागेल, त्याला फर्टिलायझर द्यावं लागेल, त्याला तिथे साधं शेणखत सुद्धा असेल. पण त्याच वेळेला त्याची काळजी घ्यावी लागेल की गुराखराने त्या लहान झाडाला उकळून टाकू नये किंवा खाऊन टाकू नये.
याची आपण काळजी घेणं गरजेचं असतं. त्या झाडाला कोणतं जुना लागेल त्यातून जेव्हा झाड मोठं होतं तेव्हा त्याचं आळं मोठं करावं लागतं. त्यानंतर the leaves which are required, the care which is required to be taken from that tree is different. किंबहुना अजून जेव्हा मोठं झाड होईल तेव्हा ते झाड आपल्याला फळ देईल, सावली देईल, वासरूला सावली देईल. किंबहुना इथून टू द चेंज ऑफ द पावर फॉर द पीपल अराउंड इट. अशा प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांचं आपली जी मुलं आहेत त्या मुलांचे करते धरते आपणच असतो. मी पालकांच्या बद्दल बोलतोय, आपणच असतो. आपण त्याचा मुलांची खूप काळजी घेणं गरजेचं आहे. तो मुलगा शाळेला जातोय, त्याला कोणती पुस्तकं कमी पडतायत, कोणती पुस्तकं कोणत्या बाहेर नाहीये त्याची काळजी घेणं गरजेचं आहे. कधीतरी त्याच्या मूल्यांशी किंवा त्याच्या मीट द प्रोफेसर किंवा त्याचे जे टीचर्स आहेत त्या शाळेत जाऊन त्याची चौकशी करणं गरजेचं की मुलाची प्रगती कशी चालली आहे. मी सांगतो तुम्हाला की आपल्या मुलांना जसं आपल्या सगळ्यांना आपल्या समाजामध्ये आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जसा वेगळा असतो याचा अनुभव आपण सगळेजण प्रत्येक स्टेपला घेत असतो. द सेम थिंग इज देअर फॉर स्टुडंट्स वेन दे आर. तशाच प्रकारे आपली मुलं जेव्हा शाळेत जातात तेव्हा शाळेतले सुद्धा सगळे त्यांचे मित्र असतील किंवा तिथे जे शिक्षक असतील त्यांचा सुद्धा आपल्या मुलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय फार चांगला असतो असं नाही. पण तरी पण एखाद्या मुलाचे पालक जेव्हा जाऊन त्या शिक्षकाला भेटतात त्याला आदर करून विचारतात सर आमचा मुलगा कसा आहे वगैरे वगैरे वगैरे. त्या पालकाचा त्या विद्यार्थ्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. हा जो विद्यार्थी घडवण्याची जी प्रोसेस आहे इट इज अ टीम वर्क. इट इज अ टीम वर्क बिटवीन द पेरेंट्स, द टीचर्स, द सोसायटी अँड ऑल ऑफ अस हू आर देअर विथ यू. आणि निश्चितपणे आता तुमच्या सगळ्यांच्या बरोबर महाराष्ट्र शासनानं अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट एक संस्था खास तुमच्यासाठी म्हणून बनवली. फक्त एवढंच की याचा अधिकारी चांगल्या प्रकारे उपयोग करून घ्यायची आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. मगाशी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये आपल्या 6 मुलांना 100% मार्क दहावीला पडलेले आहेत. आता सुद्धा इथं 94%, 80%, 95% मार्क पडलेली मुलं आपली किती. त्या सगळ्या मुलांनी यावर्षी आपण गेल्या वर्षी आपल्याकडे 300 जागा होत्या JEE आणि NEET. यावर्षी शासनाचा अप्रुव्हल घेऊन आपण त्या जागा 500 केलेल्या आहेत. गेल्या वर्षी सुद्धा आपल्याला मुलं शोधावी लागली होती. जेव्हा आपला मुलगा 10वी पास होतो तेव्हा त्याला अशा प्रकारचं मार्गदर्शन देणं गरजेचं असं की त्यानं सायन्स, आर्ट्स, कॉमर्स किंवा डिप्लोमा किंवा काय करावं. आता जी आपण JEE आणि NEET साठीची जी परिस्थिती आहे बाहेरची इट इज अ व्हेरी टफ कॉम्पिटिशन. आणि त्या कॉम्पिटिशन मध्ये आपली मुलं उभा राहणं कारण त्याचे जे फीज आहेत त्या सुद्धा प्रचंड प्रमाणात लाखांमध्ये फीज आहे त्याच्यात. आणि आपली सगळी जी परिस्थिती आहे कौटुंबिक परिस्थिती आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. JEE आणि NEET साठी यावर्षी आपण 500 मुलांची नोंदणी केलेली आहे. सोमवारी किंवा मंगळवारी आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल. जी काही मुलं आहेत त्या सगळ्या मुलांनी अप्लाय करणं अपेक्षित आहे. आणि त्या मुलांना दे कॅन अटेंड द क्लासेस, द रेप्युटेड क्लासेस विच हॅज बीन ऑलरेडी एम्पॅनल्ड बाय द बार्टी अँड RT ऑल्सो. त्याच वेळेला त्या सर्व मुलांना दरमहा 6,000 रुपये स्टायपेंड सुद्धा दिला जाणार आहे की जेणेकरून त्यांची अभ्यास किंवा राहण्याची आणि जेवणाची सोय सुद्धा व्यवस्थित व्हावी. आणि निश्चितपणे या सगळ्याचा फायदा म्हणून आपली मुलं जास्तीत जास्त इंजिनिअरिंगला आणि मेडिकलला जावी याचा सगळ्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. गेल्या वर्षी पोलीस, मिलिटरी, MPSC आणि UPSC या सगळ्यांच्यासाठी सुद्धा जी काही मुलं होती त्याच्यातून सुद्धा अनेक मुलांचं सिलेक्शन होत आहे आणि त्याचा सुद्धा निश्चितपणे आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होणार आहे. स्किल डेव्हलपमेंटच्या अनुषंगाने सुद्धा आपण वेगवेगळ्या स्कीम्स आणलेल्या आहेत. द गव्हर्नमेंट द टाटा स्वाईल विच वॉज टाटा समूहाचा CSRचा मोठा उपक्रम आहे की जेणेकरून ते गिव्ह द स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग अँड ॲट द एंड दे गिव्ह द जॉब इन द टाटा ग्रुप ऑल्सो. टाटा ग्रुप हा जगातला एक रेप्युटेड असा ग्रुप आहे. आपण सगळेजण निश्चितपणे आपल्या प्रत्येकाच्या विकासासाठी जसा प्रयत्न करत आहोत तशाच प्रकारे आपल्या विद्यार्थ्यांच्या विकासासाठी आणि समाजाच्या विकासासाठी सुद्धा आपण प्रयत्न करणं अपेक्षित आहे. गेल्या वर्षी किंबहुना 2 वर्षापूर्वी सध्याचं जे RTचं अण्णाभाऊ साठे रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचं जे काही मुख्यालय आहे ते गोवंडी
मुंबई गोवंडी इथं आहे. तिथं भाड्याच्या अधिक कार्यालयात सध्या आपण काम करत आहोत. आपण सगळेजण आणि माननीय मंत्री महोदय संजय शिरसाट साहेब, माननीय प्रधान सचिव डॉक्टर हर्षदीप कांबळे साहेब, माननीय मिसाळ मॅडम,